मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही आजोबा पीकला सबमिट करायचा आमचा प्लॅन आहे. तर आता इथनं काय काय दिसतं ते तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असा नजारा आहे आणि इथे पुन्हा डोंगरांची रांग दिसते. तर आपण सुरुवात इकडनं करूया. तर हा जो समोर दिसतोय हा गवळदेव आहे. सह्याद्रीतला तिसरं सगळ्यात उंच असं शिखर. आणि हे जे आहे आपलं कात्राबाई आहे. आणि पुढे येतात रतनगड आणि हा रतनगडचा जो खुंटा आहे तो खुंटा आहे. मागे तुम्हाला जो दिसतोय तो आहे कळसुबाई. त्याच्याच पुढे आता आपण येऊया. कळसुबाई आलात की इकडे आपण कळसुबाईचा भाग आहे. हा आहे सिंदोळा, आपला हा वाला मधला भाग सिंदोळा आहे. त्याच्यानंतर आहे एक साकिरा होता आणि एक कातिरा होता. तर त्याच्यापैकी हा साकिरा आहे आणि त्याच्यासोबतचाच कातिरा आहे. तर इथपर्यंत आलोत. आता याच्या पुढे थोडंसं जाऊया. तर इथं आहे हा आपला अलंग, मदन आणि कुलंग. तर ही सह्याद्रीची फेमस दुर्गजोडी अलंग, मदन, कुलंग. आणि हे ज्याच्यावर दिसतंय ते ह्या आपलं आहे आजोबागड आणि त्याचं सबमिट आहे. त्याला आम्ही आज सबमिट करून कॅम्पिंगचा पार्ट आहे. सनसेटच्या आधी जायचं आम्हाला. आता 5 वाजलेत. होपफुली जाऊ. इकडनं आता आपले साथीदार दिसत आहेत, असे जात आहेत असे सबमिटसाठी. त्याला जाऊया. इतकं सुंदर व्ह्यू आहे ना खूप. आणि सांगायचं झालं तर याच्यावरनं सह्याद्रीतलं तिसरं सगळ्यात उंच शिखर ते गवळदेव आणि सह्याद्रीतलं सगळ्यात उंच शिखर हे कळसुबाई. 2 गोष्टी दिसत आहेत अप्रतिम. आनंद आणि आनंद. मला थांबवलं नाही, मला लेट होते, सबमिट करायचं होतं बट थांबवलं नाही. त्यानं मित्रानं म्हटलं की ओरडत ते जा लवकर, बट आम्ही म्हटलं थांबवलं, माझे एक व्हिडिओ घेतोच. तर चला पुन्हा त्या मित्रांना गाठायचं आहे. जाऊया या साईडला.